स्पर्धेच्या निमित्तानं करतो आहोत। यावेळेचा चेंडू सुंदर फटका मैदानाच्या मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूचा स्टॉप करू शकत नाहीत आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार। जबरदस्त आक्रमण इथे पाहायला मिळणार आहे कारण ही मॅच दोनही संघांसाठी किती महत्त्वाची आहे हे मात्र वेगळ्याने क्रिकेटच्या रसिकांना सांगण्याचा सामना जिंकेल थेट मेगा फायनलला दाखल होणार आहे। पुन्हा एकदा एक संधी आलीत आणि या संधीचं सोनं करायचं स्टॉप करू शकत नाहीत पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली बाउंड्रीची भेट येतोय शानदार चौकार। थँक्यू। या ठिकाणी पलीकडच्या बाजूला आपल्याला ज्यांनी बॅट सौजन्य दिलेला आहे अल्ताफ शेख यांना विनंती आहे पण व्यासपीठावरून स्थानापन्न बा खास करून मुंबई या ठिकाणाहून सन्माननीय राजू शेठ डेरे साहेब आणि त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत मॅचचा आनंद घेत आहेत। राजू शेठ डेरे साहेबांचं सुद्धा मनापासून सरचे स्वागत। ओमकार काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर चालेला डॉट बॉल आणि त्यानंतर चेंडू हातामध्ये घेतलाय तो गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे। ओमकार साठी पुढे सरसावत चढवलंय आक्रमण चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार येतोय शानदार चौकार। ओमकार बस नाम ही काफी है ये तो सिर्फ झांकी है पिक्चर पूरी की पूरी अभी बाकी है। रिव्हर्स अटेंड केलाय फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक धावेल एक तर मिळाली दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे दुसऱ्या धाव्यासाठी केलेला हा प्रयत्न आपल्या संघासाठी मात्र यावेळेचा चेंडू फक्त दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक फाईन लेगला मात्र चेंडूच्या पाठमोरी धावेल शर्यत लागलेली आहेत ही शर्यत मात्र नक्की क्षेत्ररक्षक जिंकेल 2 धावा त्या ठिकाणी मिळणार आहेत 2 धावेने धावफलक यावेळेस बिग हिट आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार। तुम्ही ज्या पाहतात परत एकदा लोअर फुल टॉस इथे डावा पाय पुढे टाकत चढवलंय आक्रमण षटकार। थँक्यू डीजे ऑपरेटरचं विशेष कौतुक आम्हाला करायचंय। खरं तर क्रिकेटमध्ये संगीत आलं आणि क्रिकेट हे संगीतमय होताना पाहायला मिळालं अतिशय चोख कामकाज मात्र डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून त्यांचंही विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत। 40 धावा धावपलिकावरती लागल्यात 40 या अंकाला प्रचंड मोठं मत तुम्ही मीठ चोळलं ना मग तो वाघ किती घातक ठरतो हे तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेस आक्रमण आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार। से 46 धाव्यांवरती ओमकार नाबाद खेळतोय अवघ्या 4 धाव्याने अर्धशतकापासून दूर आहे 49 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत। जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अर्धशतकी खेळी आम्हाला ओमकार उदावतची मात्र जी पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागून यावेळेस गुडघा टेक और ये तमाशा देख चेंडू सीमारेषा पार षटकार। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो। ओमकारची फलंदाजी आवडली असेल तर अर्धशतकी खेळी मात्र ओमकारनं साकारली आहेत। बल्ला तो ऊपर करना पडेगा ओमकार काय खेळलाय आज मैदानावरती जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय। 55 धावा धावपलिकावरती या ठिकाणी नक्की ज्या लागल्या जात आहेत षटक संपलीत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा बिनबाद 55 जबरदस्त कामगिरी। या स्पर्धेतलं मात्र दुसरं अर्धशतक ओमकारच्या नावावरती मात्र नक्कीच झळक। एक चूक किती महागडी ठरू शकते एक चूक तुम्हाला या स्पर्धेतनं मात्र नक्कीच विजय पराभवाच्या दिशेनं घेऊन जाणारी असू शकते। इथे आक्रमण आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर उडी उडी जाय षटकार।
धावपलिकावरती 88 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावेंचा प्रचंड मोठा हिमालय मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय, माउंट एव्हरेस्ट उभा केलाय आणि हा माउंट एव्हरेस्ट तोडण्यासाठी आता मात्र तुम्ही पाहतायत नक्कीच चांगली खेळी तुम्हाला करावी लागणार आहे. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू काय कमाल होईल. ओमकार ऑन स्ट्राईकला 61 धावेंवरती नाबाद. परत एकदा आक्रमण, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिली इनिंग पहिला डाव संपलाय. कुटुंब काढल्या 94 धावा आणि जिंकण्यासाठी स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान अर्थात कुंडमाऊली रिया 11 निघोज संघासाठी 95 धावेंचं टार्गेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय.